नमस्कार सर्वांना. आज बनवणार आहे बघा मी डाळ गिलका. त्याकरिता मसुराची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी. इथं गिलके घेतलेले आहेत स्वच्छ धुवून. ही लसणाची पात आहे, हा लसण आहे, 2-4 हिरव्या मिरच्या आहेत, 2 कांदे आहेत आणि कोथिंबीर आहे. गिलके कापून घ्यायचे याप्रमाणे. असे छोटे छोटे तुकडे करायचे गिलक्याचे. याप्रमाणे सर्व गिलके मी कापून घेते. मसुराच्या डाळीमध्ये गिलका छान लागतो खायला. गिलक्याचं दुसरं नाव पारसे दोडके पण म्हणतात, कुणी याला गोसाळे पण म्हणतात. मला फक्त गिलका नाव माहिती आहे, त्याच्यामुळे मी गिलक्याची भाजी बनते. गिलके कापून झालेले आहेत. आता याला काढून घेते गिलक्याला. याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घे. गिलक्याला मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे. कांदा कापून घ्यायचा. कांदा कापून झालेला आहे, मिरच्या कापून झालेल्या आहेत, लसणाची पात कापली, लसण पण कापून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर सुद्धा कापून घेतलेली आहे. मसुराची डाळ धुवून घ्यायची स्वच्छ. मसूरची डाळ मी धुवून घेतलेली आहे. गॅस ऑन करायचा. गॅसवरती कढई ठेवायची. कढई गरम झालेली आहे, तेल टाकायचं. तेल गरम झालेलं आहे, थोडे जिरे टाकायचे, 2 सुकी मिरची, कापलेल्या हिरव्या मिरच्या, कापलेला लसण, कापलेली लसणाची पात, कापून घेतलेला कांदा परतून घ्यायचं. कांद्याला लालसर होईपर्यंत परतायचं. चवीनुसार मीठ, हळद, कोथिंबीर परतून घ्यायचं. धुतलेली मसुराची डाळ, मसुराच्या डाळीला परतून घ्यायचं व्यवस्थित. छान भाजायचं डाळीला तेलामध्ये व्यवस्थित भाजलं ना तर भाजीची चव चांगली येते. घाई नाही करायची. आपलेले गिलके परतून घ्यायचे व्यवस्थित. 10 मिनटं झाकण ठेवायचं. 10 मिनटं झालेली आहेत. परतून घ्यायचं. 1 चम्मच लाल तिखट टाकायचं, अगदी थोडा काळा मसाला टाकायचा, परतून घ्यायचं. 2 मिनटं झाकण ठेवायचं. 2 मिनटं झालेली आहेत. बघू शकता मसुराची डाळ आणि गिलक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा डाळ गिलका कसा झाला ते.